सुरक्षित शहर हा मुंबईचा नावलौकिक जो आहे तो आता धुळीला मिळालाय। मुंबई आता असुरक्षित असल्याचं खुद्द मुंबईकरांचंच म्हणणं आहे। प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेतून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आलेले आहेत। मुंबई भारतातलं सर्वात सुरक्षित शहर असा मुंबईबाबतचा आतापर्यंतचा लौकिक होता, पण आता मुंबई सुरक्षित राहिलेली नाही। हे आम्ही म्हणत नाही, तर हे म्हणतायत मुंबईकर। गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। 2012-2013 मध्ये मुंबईत बलात्काराच्या 294 गुन्ह्यांची नोंद झाली होती। 2013-2014 मध्ये 432 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले। या 2 वर्षांची तुलना केली असता बलात्काराच्या घटनांमध्ये 47% वाढ झाली। 2012-2013 मध्ये विनयभंगाच्या 793 घटना घडल्या, तर 2014 मध्ये 1209 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले। विनयभंगाच्या घटनांमध्ये 52% वाढ झाली। 2012-2013 मध्ये चेन स्नॅचिंगचे 1269 गुन्हे घडले, तर 2013-2014 मध्ये 2110 चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडले। चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये 66% वाढ झाली। वाढत्या गुन्हेगारीमुळे मुंबईकरांना शहरात असुरक्षित वाटायला लागलंय। प्रजा फाउंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्व्हेत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रजा फाउंडेशननं केलेल्या सर्व्हेनुसार 32% मुंबईकरांना शहरात सुरक्षित वाटत नाही, तर एकट्या महिला, लहान मुलं आणि वृद्धांसाठी मुंबई सुरक्षित नसल्याचं 36% मुंबईकरांना वाटतंय। तर शहरात प्रवास करत असताना 36% लोकांना असुरक्षित वाटतं। लोकलमध्ये प्रवास करताना 37% लोकांना असुरक्षित वाटत असल्याचं मत मुंबईकरांनी नोंदवलंय। धक्कादायक बाब म्हणजे उत्तर मुंबईतल्या लोकांना मुंबई सर्वात जास्त असुरक्षित वाटते। प्रजा फाउंडेशनच्या मते 6% मुंबईकर गुन्ह्यांचे साक्षीदार होते। त्यातले 50% साक्षीदार पोलिसांपर्यंत गेले। या 50% लोकांपैकी 41% लोकांच्या माहितीबाबत पोलिसांनी प्रतिसाद दिला। जे 6% साक्षीदार होते त्यांच्यापैकी 44% लोक स्वतः पीडित होते। त्यातल्या 50% लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यापैकी 41% लोकांच्या गुन्ह्यांचं निराकरण झालं, तर साक्षीदारांपैकी 34% लोक वेळ नसल्यानं पोलिसांकडे जात नाहीत, तर 28% लोक उगाच अडचण नको म्हणून पोलिसांकडे जाणं टाळतात। मुंबईत वाढत्या असुरक्षितपणासाठी अनेक घटक जबाबदार आहेत। या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यावर उपाययोजना न केल्यास सुरक्षित शहराचा नावलौकिक मुंबई कायमच गमावून बसेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।